तर नमस्कार, मी यश मानकर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. खूप टायमानंतर ब्लॉग चालू केला आहे आणि माझे 1-2 ब्लॉग आपल्या चॅनलवर आहे, म्हणजे आले नाही अजून, टाकले नाहीत, मी टाकायचे आहेत. आजचा दिवस म्हणजे आज भावा बहिणींचा दिवस, रक्षाबंधनाचा दिवस. भावा बहीणच नाही तर सर्वांसाठी, म्हणजे जे पुरुष आहेत ते त्यांच्या आवडते व्यक्ती जे कोणी असते त्यांची रक्षा करतात, त्यासाठी एक रक्षाबंधनचा दिवस साजरा केला जातो. आणि त्याचबरोबर आज नारळी पौर्णिमेचाही सण आहे. तर आपल्या सर्व कोली बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व बहिणींना व त्यांच्या परिवाराला व तुमच्या परिवारांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आज आता मी चाललो आहे, माझ्या एक वसईची बहीण आहे तिच्या घरी, तर ती येऊ नाही शकत म्हणून मी तिच्याकडे जातो दरवर्षी. तर आता चाललो आहे तिच्याकडेच, तिच्याकडून नंतर मग येऊन आपले अस्मिता वगैरे येतील घरी. आता हा ऑन रोड तुम्ही बघू शकता, गीत गाडी चालवत आहे आणि चाललोय. तर भेटूया आपण पुढे. आता सध्या ऑन रोड काय दाखवणार नाही, कारण की आपल्याला संध्याकाळी पण शूट करायचं आहे. संध्याकाळी आपण जाणार अर्नाळा गावात, कारण की तिथे एक चांगला असा नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. तर कंटिन्यू आपले व्लॉग बघत राहा. आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओम साईराम. खूप टायमानंतर मी आलो आहे माझ्या या एरियामध्ये वसईला. माझं घर वसईचंच आहे. आता मामाकडे ते वेगळी गोष्ट. आणि इथे माझी बहीण जाते या बिल्डिंगमध्ये. आणि ही ती शाळा मी जी शिकलं आहे, होली पॅराडाईस हायस्कूल. 10वीपर्यंत मी या स्कूलमध्ये होतो आणि 10वीमध्ये पासआउट पण या स्कूलनेच झालो. खूप टायमानंतर आलो. आज स्कूल बंद आहे, आतमध्ये गेलं असतो. तर जाऊया आता आपण आणि नंतर भेटतो तुम्हाला, कारण की आता मी सध्या आलो बहिणीच्या घरी. निघताना भेटतो तुम्हाला. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. तर शूट घेतलं तर करेन तिच्या घरी, नाही तर नाही करणार, पण आमचे फोटो टाकू. तर कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. काही नाही, ठीक आहे. पढ़ाई करो, लड़की के पीछे मत लगाओ. लड़की सिर्फ लड़की. जस्ट आता निघालोय ताईकडून, राखी बांधली, पहिली राखी. आता जाऊया, अस्मिता वगैरे येईल. तर निघालो जस्ट, थोड्याच टायमात पोचेन मी विरारमध्ये. तर निघतो आणि तुम्हाला परत विरारला जाऊन भेटतो घरी. तर परत एकदा बघा आपली शाळा. हाय जुनी आठवण. या शाळेमध्ये आम्ही केवढे कांड केले आहेत ते आम्हालाच माहिती. थर्ड अवॉर्ड भेटले एज्युकेशनमध्ये 2023ला. चला निघूया एरियामधून. स्कूटी आहे आपली. आता निघूया, मग भेटूया आपण पुढे. चलो बाय बाय, साईराम. तर घरी पोचलो आहे कधीच. आता चाललो आहे आमच्या नवीन घरी. ताई वगैरे तिकडे राखी बांधण्यात लोक. तर पोचतो आता त्यांच्याकडे, चालत मागूनच चाललो आहे. एकदम हिरवागार. तर पोचून ते तर ब्लॉगमध्ये येणार नाही, त्यांचे फोटोज टाकेन मी. आणि मग नंतर संध्याकाळी आपण जाऊया. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. विकी पण आलं आहे, कंटिन्यू आणि बघत राहा. पोचलं आहे बघा हे आपलं नवीन घर. माझी गतायडी तू, माय डिअर सिस्टर यू. माझी गतायडी तू, दीदी ग लाडकी तू, माझी जणू दुसरी आई. बहिणा बाई माझी ताई, दीदी माझी बहिणा बाई. लाडू बाई माझी ताई, बहिणा बाई माझी ताई. निघालो आता मी. मितू आहे, मितूला घेतो. फ्रेशन अप वगैरे झालो आणि ताईला पण सोडलं घरी, अस्मिता ताईला. आता निघालो आहे. तर पोचलो आता आमच्या ग्राउंडजवळ. निघतो, मितूला घेतो आणि अर्नाळा चाललो आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू ब्लॉग बघत राहा, कारण की आता पोचलो आहे बघा. मला दाखवतो एरिया. तर जाऊ, थोडाफार शूट घेऊ अर्नाळ्याचं, बघू काय सीन चालू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भेटतो. तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये ब्लॉग बघत राहा. ओम साईराम. तू आणि मी आहे आणि मागच्या गाडीवर 2 जण.
चाललेत. नमस्कार नमस्कार, कशा आहेत तुम्ही दाढी बिडी काढली कशाला आहे तुम्ही? असे का दिसता मुशी बिशी काढत चम? फोकस. तर आता पोहोचू हरणाऱ्याला आणि बघू कुठे काय चालू आहे. कंटिन्यू पोहोचले आणि आता सोसायटीवर जाऊया पुढे. पब्लिक आहे हरणाला, बघू शकताय बघा. थोडी पब्लिक आहे, पूर्ण पब्लिक. आणि आम्ही आता बीच आहे, हरणाला बीच आहे प्रॉपर. तर पूर्ण पब्लिक आलेली आहे आता, कारण की ते सागर देवताची, आपल्या दर्या देवताची पूजा करतील आणि गारणा घालतील, तर त्यासाठी आलेले आहेत. तर तुम्ही यांना ओळखता का? आपले रमेश दादा आलेले आहेत दाढी वगैरे करून एकदम मीरो म्हणून. तर ते सुद्धा दर्यादेवाची पूजा करायला आल्यात आणि गारणं घालायला आल्यात. आपण भेटू आपण त्यांना पुढे, बघू काय करतात.
या एवढ्या पब्लिकमध्ये एक धोकेबाज भेटलेला आहे आम्हाला, ज्याने आम्हाला धोका दिलाय ग्रुपमध्ये. काय मला धोका देणारा. टी शर्ट पाहिजे त्याला. हा टी शर्ट पाहिजेत का? वाईट पॅन्ट आहे. हा शिवी पण नाही मारू शकत दोघांची वाईट. का पाहिजे? टी शर्ट. हे त्याला पॅन्ट देतो बरोबर. काय झालं सर? बाई हाय गाईज, तुम्ही बघू शकता आता मी सुद्धा आलोय व्लॉगमध्ये. आणि आपले सगळे आगरी बांधव आज नारळी पौर्णिमेच्या सणाला सगळे समुद्रावर आल्यात नारळ अर्पण करायला आणि आपल्या दर्यादेवाचं पूजन करायला. तुम्ही बघू शकता काय गर्दी आहे. बघू शकता आपले सगळे जेवढे पण आगरी बांधव आहेत सगळे आलेले आहेत. पाणी आलाय का? भेटू आपण. खूप गर्दी आहे आणि घ्यायची आहे तर आपण हौशी ब्लॉगर. चला भेटू पुढे. आपला मित्र भेटलाय आपल्याला, तुषार. बघा शिर्डीला बघितला असेल तुम्ही. आणि आपला होय काय तुम्ही टकला बिकला केले. आणि ब्लॉग मध्ये नवीन आम्हाला घेतला का आपला करण भाई. माझा मूड ऑफ आहे, मला घेऊ नको. नाही मूड ऑफ असला माझा मूड ऑफ आहे, येतो मी. घेऊ नको तू. चल भेटू आपण भाई. हो आलो का? तर आता थोडा ब्लॉग शूटवर आम्ही निघालेले आहेत. कारण की इथे आल्यावर समजलं की 1 तारखेलाच पूजन झालेलं आहे त्यांच्या दर्यादेवाचा आणि होड्या सोडलेल्या आहेत. तर जास्त काही नव्हतं आज, फक्त जे मेन नव्हता जो नारळ होता तो निघालेला तो तुम्हाला दाखवलं आहे. आणि आता आम्ही सगळे निघालेले आहेत परत एकदा. विनीत पण आम्हाला जॉईन झाला तिकडून.
तर आता काहीतरी खाऊन घेतो थोडंफार आणि मग परतीचा प्रवास घरी जायला. तर आजचा व्लॉग इथेच एंड करतो. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करत राहा आणि आपल्याला असंच सपोर्ट ठेवा. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय, साईराम.